मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मोहोळ नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आणि 10 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची मुदत होती, परंतु मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांचा आज सोमवार, त्या अनुषंगाने खरं तर नागनाथ महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी दाखल करण्यात येत आहेत। आपण पाहता मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आज आणि नगरसेवक पदासाठी उमेदवार दाखल केले जाणार आहेत। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून या मोहोळ नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि खरं तर मोहोळ नगर परिषदेमध्ये अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची एकत्र झालेली आणि त्यांच्याकडून खरं तर अशिक्षित तरुण उमेदवाराला या ठिकाणी निवड केलेली आहे। सिद्धी वस्ते अशा या महिलेचं नाव असून ही नगराध्यक्ष पदासाठी दावेदार उमेदवार असणार आहेत। आणि खरं तर भाजपकडून नुकतंच काल जाहीर करण्यात आलेले की ज्यांनी भाजपसाठी मोहोळ शहराच्या विकासासाठी ज्यांनी अतोनात कष्ट घेतले असे सुशील क्षीरसागर यांची सौभाग्यवती शीतल सुशील क्षीरसागर यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपने उमेदवारी दाखल केलेली आणि काही क्षणामध्ये खरं तर या ठिकाणी मोठा जनसमुदायाच्या वाजत गाजत या ठिकाणी आज उमेदवारी आज दाखल करण्यात आली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज लास्ट मुदत आहे आणि ती 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करत, परंतु 10 तारखेपासून उमेदवारी दाखल करण्याची सुरू असताना सुद्धा कारण मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांची असणारी त्यांची श्रद्धा, त्या श्रद्धेच्या पोटी खरं तर या ठिकाणी आज उमेदवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी प्रचंड गर्दी आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे। आणि एकंदरीत त्याच पद्धतीनं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये खरं तर उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटाकडून किंवा पार्टीकडून आपापलं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार येणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आणि दर्शको नगरपालिका प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तडका न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या घडामोडी घडतील ते आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया। आणि थोड्याच वेळामध्ये जे शक्ती प्रदर्शन आहे भाजपचं असेल, शिवसेना शिंदे गटाचं असेल, राष्ट्रवादी गटाचं असेल, अशा सर्व पक्षाचं शक्ती प्रदर्शन आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू।